माना. पलकट गो संसार येथे सार भगवंत सार 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 विठोबा नाम तुझे सार. आणि सार जे भगवंताचं नाम आहे त्याच्यासाठी प्रयत्न करा, त्याच्यासाठी वेळ द्या. संसारासाठी किती जरी वेळ दिला महाराज तर संसारामध्ये आतापर्यंत कोणी परिपूर्णच नाही झालं. तुम्ही प्रयत्न केले असं नाहीये, तुमच्या बापाने केले, तुमच्या बापाने केले असं नाही, तुमच्या आजोबाने केले, तुमच्या आजोबाने केले असं नाही, तुमच्या पंजोबाने मेला बाप मसना गेला, देखत देखत ना तू पण तू तोही तैसा झाला. आपल्या बाप दाद्यापासून संसार करत आलो, आतापर्यंत संसार परिपूर्ण नाही झाला. मग तुम्ही आम्ही अपेक्षा करू नका. शेती करून कष्ट करून आतापर्यंत या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या घरावरचे पत्र सुद्धा अजून बदलले नाहीये. आणि शेतकऱ्याच्या जीवनात तर जीवनभर वनवासच आहे महाराज. मी तर नेहमी सांगत असतो माणसं सगळं काही व्हावं पण शेतकरी होऊ नये. काय अवघड समस्या आहे महाराज. सोयाबीन लावायची आपण, सोयाबीन खुरपायची आपण, सोयाबीनला औषध आपण घालायचं, अरे पोटच्या लेकासारखं त्या पिकाला जपायचं. आणि सोयाबीन घरात आल्यानंतर तिचा भाव कोण ठरवणार? ज्याला शेती नाही येतो, ज्याला शेती नाही येतो त्या सोयाबीनचा भाव ठरवणार. धुंद झाला तुझा दरबार, कठीण तळा आहे. आणि असं निसर्गाची अवकृपा झाली. ज्यावेळेस पावसाची गरज होती त्यावेळेस पाऊस आला नाही, आणि आता गरज नसताना एवढा पडला. मी काल नाशिकला आणि आजही सकाळी नाशिकला होतो. माझा एक मित्र आहे, 50 एकर द्राक्षे गेले अन्न त्याचे. किती? 50 एकर द्राक्षे. कमीत कमी 7 कोटी रुपयाचं त्याचं नुकसान झालं. किती? 7 करोड रुपयाचं. आणि सरकार काय देऊन देणार आहे? माझी तर भगवंताला विनंती, भगवंता सरकार शेतकऱ्याच्या विरोधात गेल्यानंतर शेतकरी कधीच दुःखी होत नाही. याचं कारण 1947 पासून तर 2023 पर्यंत कोणतंच सरकार शेतकऱ्याचं झालेलं नाहीये. लक्ष देऊन ऐका बरं, मी आवर्जून बोलतोय. 1947 पासून तर 2023 पर्यंत कोणतंच सरकार शेतकऱ्याचं झालं नाहीये. सोयाबीनला भाव कमी असला तर आपण आंदोलन करू शकतो, रास्ता रोको करू शकतो, आपल्याजवळ पर्याय आहे सरकार विरोधात गेल्यानंतर. पण ज्या दिवशी शेतकऱ्याच्या विरोधात निसर्ग जाईल त्या दिवशी माझ्या शेतकऱ्याला कोणाच्या समोर दुःख मांडावं हा मोठा प्रश्न होतो. काय नेमकं कळत नाही. ज्या वर्षी भाव चांगला आहे त्या वर्षी पीक होत नाही, ज्या दिवशी पीक चांगलं आहे त्या वर्षी भाव होत नाही, ज्या वर्षी दोन्ही चांगले त्या वर्षी निसर्ग अवकृपा केल्याशिवाय राहत नाही. म्हणून इथं जेवढे काही तरुण मुलं आलेले, मी तुम्हाला तुमचा भाऊ म्हणून सांगतो, शेतीच्या भरोशावर जर जीवन जगसाल तर तुमच्या पोरीचं लग्न होऊ शकतं ते फक्त कर्ज काढून. नाही तर शेती करून तुम्ही तुमच्या पोरीच्या लग्नात 10 लाख रुपये सुद्धा खर्च करू शकत नाही. प्रत्येक शेतकऱ्याने शेतीसोबत काहीतरी जोडधंदा सुरू करा. माझी विनंती आहे, 5 एकर जमीन असेल तर 2 म्हशी घ्या, 2 म्हशी मस्त सांभाळा. दररोजचा 1000 रुपयाचं जरी दूध विकलं, खर्च वजा जाऊन तुम्हाला कमीत कमी 16 ते 17 हजार रुपये महिना घर बसल्या पडतो. पश्चिम महाराष्ट्रात लोक शेतीही करतात, पण तिकडे दुष्काळ जरी असला तरी त्यांचा दुग्ध व्यवसाय सर्वात मोठा आहे. दुग्ध व्यवसाय असल्यामुळे त्याला कोणत्याही गोष्टीची कमी पडत नाही. म्हणून सर्वांना माझी विनंती, कधीतरी थोडंफार डेव्हलप होत चला. एवढा मोठा समृद्धी केलाय आता आपल्याला. 2-3 तासात आपण नागपूरला जातोय आणि 3 तासात आपण कुठे जातोय? मुंबईला जातो. आता एवढं चांगलं झालं, मग थोडं फळाकड घुसा, थोडा भाजीपाला लावा. लोक असे येडे, एखाद्याने टमाटर लावलं की अख्खं गाव टमाटर लावतोय हो, असं नाही करायचं. कोणी टमाटे लावले तुम्ही वांगे लावा ना. एखाद्याने केळी लावली की अख्खं गावच केळी लावतोय, एखाद्याने डाळिंब लावले की सगळं गाव डाळिंब लावतं. अजिबात तसं करू नका, हेवा देवा नका करू. एखाद ठरून करा ना, तू टमाटे लावले ना, मी आता दुसरं काही लावणार. एखाद्यानं पपई लावली की अख्ख्या गावातच पपई होती, असं करायचं नाही. अंदाज पाहायचा. अरे आज तुमच्याकडे मोबाईल आहे ना, कोणत्या राज्यात कोणतं पीक कमी आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला मोबाईलवर कळतात. थोडं डेव्हलप व्हा. मी तर तरुणांना सांगत असतो, अरे क्रुझर करून तिरुपतीला खपण्यापेक्षा, क्रुझर करून उज्जैनला जाण्यापेक्षा, क्रुझर करून बारामतीला जाण्यापेक्षा, क्रुझर करून इकडे गोव्याला जाण्यापेक्षा
कधीतरी क्रुझर करा, 10-12 पोरं एकत्रित या, पश्चिम महाराष्ट्रात जा, तिथल्या शेतकऱ्यांशी संवाद साधा, तिथल्या शेतकऱ्यांशी 2 दिवस चर्चा करा आणि त्यांना विचारा 2 एकरामध्ये तुम्ही 20 लाखाचं उत्पन्न कसं घेता, हे ज्ञान घेऊन या. त्या दिवशी तुम्ही डेव्हलप होसाल. नुसतं शेतीच्याच भरोशावर असाल तर मग लटकते राहणारे काही खरं नाही. अशी गारपीट झाल्यानंतर काही नाही, नुसत्या तुरी उभी आहे, हरभरे तर गेले, काही नाही महाराज. म्हणून आपण चांगलं निवडून घेतलं, शेतीच्या तानातच नाही महाराज. मला काही लोक म्हणतात महाराज शेती घ्या, कामी येतात, वतनदारी आहे. शेतीत 10 लाख रुपये घाला, 5 लाख रुपये घाला, 15 लाख रुपये घाला, त्या 10 लाखाचे 2 प्लॉट घेतले की 2 वर्षात ते 20 लाख देतात. करायचंच काय? बरोबर आहे का नाही? शेतकऱ्याचं जीवन अवघड आहे, कारण की सर्व जीवनच परतंत्र आहे. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, तुम्ही लक्ष द्या माझ्याकडे. एवढा सुंदर नर्दे तुमच्याने माझ्या जीवनात प्राप्त झालाय ना, आहे त्या गोष्टीविषयी विचार करा. नाशिवंताटी प्रिया पुत्र धन, बीज ज्याचा क्षीणतेची फळ, ज्याचं बीजारोपण दुःखातून झालं त्याला सुखाची फळाची अपेक्षा करू नका. मग महाराज आम्ही करायचं काय? नावधड करा सहस्रनामाची, ते हे भव सिंधूशी थडी पावे. त्या भगवंताच्या नावाचा आश्रय घ्या आणि त्या भगवंताच्या नावाचा आश्रय घेतल्यानंतर महाराज सांगतात तयाच्या चिंतने तयाच्या चिंतने निर्सेल संकट, तयाच्या ऐसा कोणी ऐकेला. देवाचं चिंतन केलं माणूस वाया गेला असा माणूसच नाही. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. माझे गुरुजी सांगतात पेढा हसत हसत खाल्ला तरी पेढा गोड आहे, पेढा झोपीत जरी खाल्ला तरी पेढा गोड आहे, आणि पेढा रडत रडत खाल्ला तरी पेढा. देवाचं चिंतन काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही. हरी बोला देता, हरी बोला घेता, उठता बैसता हरी बोला भांडता, हरी बोला कांडता, सर्व कार्य करिता हरी बोला. तुम्ही केव्हाही देवाचं चिंतन करा. देवाच्या चिंतनाने काय फायदा होतो? तयाच्या चिंतने निर्सेल संकट. त्याच्या पुढचं प्रमाण घ्या. तुटे भवरोग, संचित क्रियामान भोग. भवरोगासारखं दुःख सुद्धा भगवंताच्या चिंतनाने नाहीसं होतं. बाकीचं द्या सोडून. इथं जेवढ्या काही माझ्या आई बहिणी आलेल्या आहे, माय मावल्यानो खोटं बोलू नका. फक्त तुम्ही नानांच्या वाढदिवसानिमित्त एवढ्या प्रेमाने आलेले आहेत. खरं सांगा, एखादी तरी बिचारी इथं अशी असेल ना, तिचा नवरा दारू पेत असेल, हात वर करा बरं. अख्ख्या जोटिंग्यामध्ये एकही दारू नाही बाबा बाबा, मग तो राष्ट्रपती पुरस्कार द्यायला पाहिजे तुमच्या गावाला. हात खाली करा, अजिबात नका माझ्यासारख्या बावळ्याच्या नांदी लागसाल, हात वर करसाल. ते येडं जरी इकडं बसेल असेल, मी कीर्तन संपल्यावर जाईल निघून, ते हानत हानत घरी नेईल तुम्हाला. मग मायाव खरं सांगा, तुम्हाला असं वाटतं की नाही तुमच्या नवऱ्याने दारू सोडावी? ऐका लक्ष देऊन, मी सांगतो त्या मंत्राचा फक्त 2 महिने जप करा. मी काही बागेश्वर धाम नाही, काही ढोंगी बाबा नाही, मला काही छाछू जमत नाही. तुम्ही रेकॉर्ड करून घ्या माझा आवाज, रेकॉर्डिंग चालू आहे. मी सांगतो त्या मंत्राचा 2 महिने जप करा. तुमच्या नवऱ्यानं जर दारू नाही सोडली तर हा पुरुषोत्तम महाराज पाटील कीर्तन करायचं सोडून दिली. एवढी ताकद भगवंताच्या नामामध्ये महाराज. कशामध्ये? भगवंताच्या नामामध्ये. काही काही माय मावले म्हणतील भाऊ बाकीचं कीर्तन राहू दे, माय पहिला मंत्र. मी दुसऱ्या संप्रदायाचा तर माणूसच नाही. आमच्या संप्रदायात एकच मंत्र आहे, बाबाजी आपुले सांगितले आणि मंत्र दिला रामकृष्ण हरी. प्रत्येक माय मावलीला स्वयंपाक करायला 1 तास लागतो. मायावर किती वेळ लागतो? स्वयंपाक करायला किती वेळ लागतो? 1 तास.
त्या एका तासामध्ये तुमच्या हाताला काम आहे, डोळ्याला काम आहे, पायाला काम आहे, तोंडाला काहीच काम नाही. उद्यापासून करून तर बघा. 1 रुपया ऍडव्हान्स घेत नाही मी तुमच्याकडून. आम्ही तुमच्या मतदारसंघातला महाराज आहे, तुम्ही माझ्याकडे लक्ष ठेवा असं कसं म्हणता? तुम्ही लगेच तिकडे नका जाऊ, लक्ष ठेवा. म्हणजे मला काही उभं नाही राहायचं, काही ताण नका घेऊन. उभं राहिल्यावर निवडून येईल एवढी गॅरंटी तुम्हाला आहेच. बरोबर आहे का नाही? आता आहे ना सगळेजण असताना आपल्याला काय कमी केलंय महाराज ज्ञानोबराय तुकोबरायनं? अरे दररोज एक आमदार मंत्री दररोज बसलेला आहे महाराज. आपण गेल्यानंतर मंत्री सुद्धा दर्शन घेतो. जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री महाराजांना आणलेला आहे, खासदारांसुद्धा नाही, आमदारांसुद्धा नाहीये. खरं आहे ना महाराज? बरोबर आहे का नाही? जिल्ह्यामध्ये सीएम साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा आले. हे महाराजामुळे आले, पुढाऱ्यामुळे कोणामुळेच नाही आले. महाराजाची संप्रदायाची ताकद आणि माझ्या चोखोबरायसाठी आले. कोणासाठी आले? चोखोबरायसाठी आले. राजकारणासाठी नाही. फक्त लक्ष द्या, 1 रुपया ऍडव्हान्स नको. उद्यापासून करून तर बघा. सकाळी स्वयंपाक झाला की रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी असं 1 तास जर भजन केलं तर 5000 वेळेस नामस्मरण होतं. मायावर किती वेळेस होतं? किती वेळेस होतं? 5000. मग स्वयंपाक तुम्हाला 2 टाइम करावा लागतो, सकाळचा एकदा, संध्याकाळचा एकदा. सकाळचं 5000, संध्याकाळचं 5000. नामस्मरण किती झालं? किती झालं? 10,000 नामस्मरणाचं पुण्य ज्या वेळेस त्या जेवणात जाईल ते जेवण आणि तो प्रसाद तयार होईल. काय होईल तो? काय होईल तो? आणि तो प्रसाद तुम्ही 1 नंबरच्या बेवड्याला फक्त 2च महिने श्रद्धेने खाऊ घाला. त्यानं जर दारू नाही सोडली तर आपण कीर्तन करायचं सोडून दिली, एवढी ताकद आहे. सरपंचाची सुटली बाबा, सुटली. ऐका, तशी दारू कशानं सुटत नाही बरं गुरुजी. ना कोणत्या बाबा कोण सुटत, ना कोणत्या महाराजा कोण सुटत, ना कोणत्या गोळ्यानं. इंजेक्शनानं दारू सुटी कोण म्हणतो तुम्हाला? आमच्या गावचे बावळे क्रुझर भरून गेले त्या साताऱ्याला. अहो हे पेतच तिथपर्यंत गेले गुरुजी. 50-50 हजाराचं इंजेक्शन टोचलं, पेतच घरी इंजेक्शनानं दारू. पण ऐका, जर समजा इंजेक्शनानं दारू सुटली असती असं आपण समजू, सुटत तर नाही. जर इंजेक्शनानं दारू सुटली असती तर इथं बसणाऱ्या माझ्या प्रिय बेवड्यांनो, तुमच्या बायकोने झोपीत इंजेक्शन दिली असते. मेल्या दारू पितो का तू? जसं 1200 रुपयाचं रेमडेसिवीर 50,000 घेतलं की नाही आपण, बयानं नाकातलं कानातलं मोडून टाकलं असतं. मेल्या दारू पितो का तू? इंजेक्शनानं दारू सुटत नाही. भगवंताचं चिंतन करा. अरे भवरोगासारखं दुःख जर भगवंताच्या चिंतनानं जातं तर तुमच्या जीवनातले व्यसन सुद्धा दारू भगवंताचं चिंतन केलं तर व्यसन सुद्धा दूर जातील. म्हणून मी या मताचा महाराज गड्यानो, जीवनामध्ये काय करायचं ते करा, पण जीवनामध्ये व्यसन करू नका. व्यसन असणारा माणूस 50 एकराचा जरी मालक असला तरी त्याचं जीवन खराब आहे. अरे व्यसन करणाऱ्या माणसाला घरात बायको किंमत देत नाही, समाज काय किंमत देणार आहे? म्हणून सर्वांना माझी विनंती, भगवंताच्या नामामध्ये खूप ताकद आहे. म्हणून सर्वांना माझी विनंती, राम राम स्मरा आधी, लाहो करा गाठ घाला मूळ बंदी, सांडा वाहू घ्या उपाधी, लक्ष लावून राहा गोविंदिगा. म्हणून तुकोबराय सांगतात, नाव धड करा सहस्र नामाची, आणि एकदा का त्या नावेचा आश्रय तुम्ही केला ते हे भव सिंधुसी थडी पावे विठोबार जय जय भगवान भूमाई. म्हणे काळा हाना तोंडावरी. अख्ख्या जगावर मनुष्य विजय मिळू शकतो, पण काळावर विजय आतापर्यंत कोणाला मिळवता आला नाही. आणि त्या काळावर सुद्धा विजय कोणी मिळवलाय? तुकाराम तुकाराम नाम घेता का प्रेम. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. अख्ख्या विश्वाला ज्या काळाची भीती आहे त्या काळाच्या मस्तकावर पाय ठेवून
माझे जगद्गुरु तुकोबराय कुठे गेले? वैकुंठाला गेले. आणि ते कशाच्या जोरावर गेले? फक्त आणि फक्त भगवंत चिंतनाच्या. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, एवढा गोड नर्दे तुमच्याने माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय ना. अल्पायुष्य मानव देह शतगणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय बदनासी उरले ते पाहेगा. देवाचं चिंतन करा. देहुडा हो अरे 2 दिन का महिमान, कब सुमरोगे राम. बाल अवस्था खेल गवायो, तरुण हुआ तो समय गवाया हो. दिहुड़ा 2 दिन का महिमान, अरे कब सुमरोगे राम. अगदी थोडा विषय, म्हणून सर्वांना माझी विनंती, जिंदगी जब तक रहेगी फुर्सत ना होगी काम से, अरे कुछ समय ऐसा निकालो प्रेम करो भगवान से. थोडा वेळ देवासाठी द्या. तुम्ही त्याच्यासाठी वेळ द्या, तो तुमच्यासाठी वेळ देईल. तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचून या. आणि तुम्ही त्याच्यासाठी जर वेळ दिला ना महाराज, तर निश्चित तुमचं जीवन मंगलमय झाल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या जीवनाला सुगंध आल्याशिवाय राहणार नाही. मानवी देहाला सुगंध 2 व्यक्तीमुळे येऊ शकतो. एक संत संगतीमुळे येतो एक, आणि दुसरं भगवंताच्या संगतीमुळे येतो 2. म्हणून माणसाने माणसाची जबाबदारी देवावर टाकली पाहिजे. हल्ली माणसाकडून अपेक्षा वाढल्या, आणि माणसानं माणसाकडून अपेक्षा करणं म्हणजे एक जुनी म्हणे, उघड्या शेजारी नागवं गेलं रातभर हिवानं. आपण दुसऱ्याकडून अपेक्षा करतो, माणसाकडून अपेक्षा करू नका. जीवनात अपेक्षा कोणाकडून करा? देवाकडून करा, संतांकडून करा. आणि संत आणि देव त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडे काय आहे? तत्पर आहे. म्हणून तुका म्हणे काळा हना तोंडावरी, बाता बरा हरे रामबाणी, नाशिवंताटी प्रिया पुत्रधन, बीज ज्याचा क्षीणतेची फळ. अभंगाची सगळं भूमिका मी तुम्हाला सर्व मंडळी समोर ठेवली. ज्यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त हा भव्य देवी स्वरूपाचा कार्यक्रम आहे. आपल्या सर्वांचे लाडके माजी आमदार आमचे शशिकांत भाऊ खेडेकर, आपण सर्व प्रेमाने त्यांना नाना म्हणतो. काय म्हणतो? नाना म्हणतो. नानांच्या या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त आपण सर्व मंडळी उपस्थित आहोत. आपण नानाला काय आशीर्वाद द्यायचा? कारण की माझं वय सुद्धा नाही की नानाला मी आशीर्वाद देऊ शकतो. पण एक ज्ञानोबराय तुकोबरायच्या चरणी प्रार्थना करू, ज्ञानोबराय तुकोबरायला एक विनंती करू. या वर्षी जसा आपण नानाचा उत्सव एवढ्या थाटामाटात केला, तसा नानांचा 100वा सुद्धा वाढदिवस याच ठिकाणी झाला पाहिजे, अशी आपण ज्ञानोबराय तुकोबरायला काय करू, त्यांना दीर्घ आयुष्य मिळो. ज्ञानोबराय तुकोबराय त्यांच्याकडून समाजाची, देशाची, धर्माची सेवा करून घेऊ, एवढीच विनंती मी सर्वांना करतो. आणि सर्व तरुणांना माझी विनंती आहे, देशाविषयी, धर्माविषयी स्वाभिमान बाळगा. प्रत्येकाने एकत्रित या, सगळ्यांनी एकत्रित या. आणि सर्वात महत्वाची गोष्ट आहे, कोणीही प्रत्येकाने जीवनामध्ये व्यसन करू नका. दारू गांजा मत पी यारो अक्कल गुम हो जाती है, अपने पलों का दाम खर्च के मुंह में मिट्टी आती है. प्रत्येकाने एकत्रित या, सर्वांनी एकजूट राहा. एकजूट जर राहिले तर उद्याचे दिवस तुमच्या आणि माझ्यासाठी खूप महत्वाचे, आनंदाचे. पोरांना विनंती आहे, जीवनाचा आदर्श ठेवत असताना चांगल्या लोकांना जीवनाचा आदर्श ठेवा. निश्चित छत्रपती शिवाजी महाराज असतील, धर्मवीर संभाजीराजे असतील, अहिल्याबाई होळकर असतील, झाशीची राणी लक्ष्मीबाई असतील, या लोकांना जीवनामध्ये आदर्श ठेवा. आणि निश्चित त्यांच्या आदर्शानुसार जीवन जगा. जगाचा मालक निश्चित तुमच्या जीवनाला सुगंध आणल्याशिवाय राहणार नाही. सर्वांनी धर्माविषयी एकत्रित राहा. मला आनंद वाटतो, आज धर्माला खूप चांगले दिवस आहे. अगदी काही दिवसानंतर म्हणजे पुढच्या या अजून 1 महिन्यापासून परत 1 महिन्यानं 22 जानेवारीला या देशाचं नव्हे, या विश्वाचा आराध्य दैवत माझा प्रभू रामचंद्र भगवान परमात्मा, त्याच्या आगमनाची तयारी, त्या मंदिराच्या लोकार्पणाची सोहळा अख्खा महाराष्ट्र नव्हे, देश नव्हे, अख्खं विश्व म्हणण्यापेक्षा स्वर्गातील देव सुद्धा प्रभू रामचंद्राच्या मंदिराच्या लोकार्पणाच्या सोहळ्याची काय पाहत आहेत? वाट पाहत आहेत. आपणही तिथं जा, पण गर्दीत जाऊ नका. 22 जानेवारीला तुम्हीच नाहीये, सर्वच मंडळी येणार आहेत. नाही 22 जानेवारीला जायचं, फेब्रुवारीला जा. मार्च महिन्यात आमच्या अण्णानं ट्रिप काढलेलीच, सगळ्यात कमी पैशात. कसं पुरतं काही कळत नाही महाराज. तुमच्या काढल्यामुळे बाकीच्यांचा लय मोठा प्रॉब्लेम झाला, बरोबर आहे का नाही? म्हणून प्रत्येकानं मरायच्या अगोदर एकदा तरी अयोध्येला जा. एक माणूस मला परवा दिवशी म्हणू लागला, काय गरज होती एवढं अयोध्येचं मंदिर बांधायचं? काय बोलतील नास्तिक लोक, काही कळत नाही.
आमच्याच कार्यक्रमाला एक मनुष्य आला, मला म्हणे महाराज एवढं तो खोबरायचं मंदिर बांधलं, त्याच्यावेळी जर एखादं कॉलेज काढलं असतं तर गोरगरिबाची मुलं शिकले असते, मुलं प्रगतशील झाले असते. मी त्याला सांगितलं, म्हणलं मूर्खा, कॉलेजमध्ये बिघडलेले लोक, शाळेमध्ये बिघडलेले लोक हे फक्त मंदिरातच नीट होतात. म्हणून पहिलं मंदिर बांधायचं, नंतर काय बांधायच्या, शाळा बांधायच्या. आणि मला एक कळतंय गड्यांनो, 10-20 घरं जर एखाद्या गावामध्ये मुस्लिम धर्माचे असतील तर त्या गावामध्ये 25-25 लाख रुपयाची मस्जिद असते. 10-20-50 लोक जर एखाद्या गावामध्ये मुस्लिम धर्माचे असतील तर तिथं 25-25, 50-50 लाख रुपयाची मस्जिद असते. ज्या देशामध्ये 75% हिंदू आहे त्या देशाचं राम मंदिर भारतातलं नाही जगातलं 1 नंबर मंदिर असलं पाहिजे. आणि त्या मंदिराचे आपण सर्व मंडळी काय राहणार आहोत, साक्षीदार राहणार आहोत. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, देशाविषयी धर्माविषयी एकत्रित या. आणि सर्वांना प्रत्येकाला विनंती करतो, प्रत्येकानं आपल्या आई वडिलांची सेवा करा. मी नेहमी सांगतो, आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार, तळप त्या उन्हात अनरख रख त्या रानात, राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास, ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार, नभीची चांदणी तू ग चंद्राची कोर, शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभं आयुष्य जगेन, आई देवापासी मी ग आई तुलाच ग मागेन. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. म्हणून पुन्हा एकदा सर्वांना विनंती, प्रत्येकाला आपल्या आई वडिलांची सेवा करा, धर्माची सेवा करा. ज्यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त आपण सर्व मंडळी येथे उपस्थित आहोत. आपल्या विभागाचे सर्वांचे लाडके आमदार आमचे शशिकांत भाऊ खेडेकर यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त तुम्हा सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला. मी पुनश्च ज्ञानोबराय तुकोबरायला विनंती करतो की भाऊंना बसा 2 मिनिटं बसा. दाजी बसा हा बसले अजून 11 नाही वाजले, बसा काळजी नाही करू, बसा. तुम्हाला तुमच्या बायकाची शपथ आहे, मी जर म्हणतो पण उठू नका कोण. बसा खाली. साहेबांच्या या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला. निश्चित साहेबांना ज्ञानोबराय तुकोबराय दीर्घ आयुष्य देऊ, निश्चित त्यांच्याकडून वारकऱ्यांची धर्माची सेवा करून घेऊ अशी ज्ञानोबराय तुकोबरायच्या चरणी मी प्रार्थना करतो. चांगले माणसं हे निश्चित चांगलेच असतात महाराज. खूप चांगला स्वभाव आहे आणि आम्हा महाराज मंडळीवर वारकऱ्यांवर नानाचं विशेष प्रेम आहे म्हणून ही तारीख घेतली. नाही तर तारीख पावकांशी मी महाराज झाल्यापासून पहिल्यांदा आपल्या खासदार साहेबांचा वाढदिवस केला, नंतर आमदार साहेबांचा. मला ओळखतच नाही इकडं कुठं. आपला मतदारसंघ तुमच्यापेक्षा वेगळा आहे, बरोबर आहे का नाही. आपलं पुण्याकडेच राहायचं, ताण नाही, तिकडच करायचं, मस्त एकदम सुंदर, टेन्शन नाही, कुठंतरी कार्यक्रम करायचे, बरोबर आहे का नाही. पण आता चोखोबरायचा उत्सव झाल्यापासून आताशी बुलढाणा जिल्ह्यातल्या लोकांना कळायला लागलं की पुरुषोत्तम महाराज कुठला आहे, बुलढाणा जिल्ह्याचा आहे. पुरुषोत्तम महाराज कोणत्या मतदारसंघातला आहे, सिंदखेडच्या मतदारसंघातला आहे. मुख्यमंत्री आले बरेचसे लोक म्हणे महाराज तुमची काही तयारी आहे का. म्हणलं मला काय तयारी करायची महाराज, अजिबात नाही. काय तयारी करायची कशाची, ज्यांच्या तयाऱ्या चालू होती किती टेन्शन म्हणजे तुम्हाला काय सांगावं, अवघड आहे. जे सत्य ते बी ताणात आहे आणि जे सत्यत नाही ते त्याच्यापेक्षा ताणात आहे. ज्याची सत्ता आहे त्याला वाटतं कधी जाईल काही सांगता येत नाही. आणि राजकारणात एवढे भूकंप व्हायला लागले बाबा. अजून तर आता अधिवेशन होऊ द्या, एकदा लोकसभा होऊ द्या, कोण परत येतं आणि कोण काय होतं, अवघड समस्या आहे. कधी काय होईल काही सांगता येत नाही. आणि तुका म्हणे आम्ही राजे त्रैलोक्याचे. आणि देवाच्या मनात असल्यानंतर मग तिथं आपण तरी काय करू शकतो, बरोबर आहे का नाही. आता सगळ्यांनीच राजकारण करावं. तुम्हाला का असं वाटून एखादा धोत्रावाला कीर्तनकार आमदार व्हावं,
गुरुजी पाहिजेत का नाही? काल आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलो, एका कामासंबंधाने गेलतो. मी त्यांना म्हणलं, साहेब एखाद्या शेतकऱ्यावर जर अन्याय झाला तर त्या शेतकऱ्याची समस्या मांडण्यासाठी एक विभाग आहे, त्याला आपण कृषी मंत्री पद म्हणतो. काय म्हणतो? कृषी मंत्री. एखादा अपंग माणूस आहे, ज्याला चालता येत नाही, ज्याला बोलता येत नाही, त्या अपंगावर जर काही अत्याचार झाला तर एक अपंगाचं वेगळं डिपार्टमेंट आहे, आरोग्याचं एक वेगळं डिपार्टमेंट आहे. अरे एखादा वारकरी संकटात आला, एखादा गायक संकटात आला, एखादा कीर्तनकार संकटात आला, एखादा महाराज संकटात आला. आज इंद्रायणीचा एवढा मोठा प्रश्न आहे की कार्तिक वारीला वारकऱ्यांना स्नान करायला सुद्धा पाणी चांगलं नव्हतं. चंद्रभागेचा प्रश्न, अनेक प्रश्न वारकरी संप्रदायाचे. मग हे संप्रदायाचे प्रश्न नेमके मांडायचे कोणासमोर, हा मी त्यांना प्रश्न केला. एखादा माळकरी असेल, आमच्या व्यक्ती असेल, तर आम्ही त्याच्याजवळ जाऊन रडू शकतो. अहो बघा ना, इथं महाराज लोकांचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. ते म्हणे काळजी करू नका, याच्यावर नक्की विचार केला जाईल. पण ते बिचारे विचारच करता येते, आपला विचार काही व्हायच्या माग नाहीये. त्या राजस्थानला 7 महाराज लोक आमदार झाले. हो 7 होऊ शकतात महाराज, पण तिकडे योगी राज्य आहे. आपल्या महाराष्ट्रात सगळे भोगी राज्य, त्याच्यामुळे इथं काही धोत्रा व्हायचं करत नाहीये. अरे कठीण आहे महाराज. धर्माची सेवा करायचं असं लोक म्हणतात, महाराज लोकांचं का राजकारण आहे का? अरे अख्ख्या पुढाऱ्याला जाऊन विचारा, सगळ्या पुढाऱ्याचे वाढदिवस महाराज लोकच करतात. लोकांचा विश्वासच नाही राहिला पुढाऱ्यांवर, फक्त आता महाराज लोकांवरच विश्वास आहे. माझी जर डायरी पाहिली तर 200 ते 300 कीर्तन हे आमदार खासदाराचे लोक गोळाच होईना ना. आता तिकडं आपल्या जिल्ह्यात तरी बरं आहे, त्या जालन्यात जिल्ह्यात जर गेलं तर गावबंदीचे जायचं कुठं, मोठी समस्या आहे. जालन्यापासून तर कोल्हापूर पर्यंत सगळ्यांना गावबंदी आहे. पुढाऱ्यांनी गावात यायचं नाही. आता मुद्दा येतो तो सरकारच्या हातात आहे, कोर्टाच्या हातात आहे, तो त्यांचा विषय, आपला काही विषय नाहीये. म्हणून सर्वांना विनंती आहे, प्रत्येकाने देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा. आणि पुनश्च एकदा या धर्म मंडपातून, या धर्माच्या व्यासपीठावर सर्वांना आव्हान करतो, 22 मे ते 29 मे या कालावधीमध्ये संत चोखोबरायच्या पुण्यतिथीचा महोत्सव आपल्या इसरूळ मंगरूळ या ठिकाणी भव्य दिव्य स्वरूपाचा होणार आहे. जेवढा मागच्या वर्षी झाला तेवढाच होणार आहे, त्याच्यात काही कमी जास्त होणार नाही. मागच्या वर्षी सीएम आले होते, आता एखादा दुसरा आणू आपण, काही ताण नाहीये. आणलं पाहिजेत ना महाराज, आपल्या जिल्ह्याचं वैभव आहे ना ते. संत चोखोबरायचं मंदिर, संत चोखोबरायचा जो कार्यक्रम आहे आपला सप्त्याचा, 7.5 करोड लोकांनी पाहिला. तो किती लोकांनी पाहिला? 7.5 करोड. म्हणजे महाराष्ट्रात 13 कोटी लोकसंख्या आहे. किती कोटी लोकसंख्या आहे? आतापर्यंत लोक म्हणतात आम्ही भरपूर सप्ते पाहिले, पण तसा सप्ताह पाहिला 50,000 लोकांना आमरस होता. महाराज तुम्ही आमरस खाल्ला का नाही काही माहित नाही. वा पहा, अहो आमरस खाऊन काही 5-5 किलो संगण्याला बांधून तरी आमरस शिल्लक होता. संतांचे भगवंतांचे उत्सव आपण थाटामाटात केले पाहिजेत. या वर्षी सर्वांना निवेदन आहे, प्रत्येकाने तो सत्यासाठी या. खाण्याची, राहण्याची, पिण्याची व्यवस्था एकदम सुंदर आहे. गुरुजी सुद्धा आले होते. भूतो ना भविष्यती. मी एक असा महाराज गड्यांनो, मला परमार्थ हलकट आवडतच नाही महाराज. ते मुख्यमंत्री आल्यानंतर मुख्यमंत्री मला म्हणे, अरे बसणाऱ्यासाठी कुठं फोगर असतात का? म्हणलं साहेब, हा कार्यक्रम गरीब महाराजाचा नाहीये, ज्ञानोबराय तुकोबरायच्या लेकराचा आहे. राजाची कांता काय भीक मागे. अरे ज्ञानोबराय तुकोबरायचे लेकर आहे आपण, संत चोखोबरायचे लेकर आहोत. निश्चित याही वर्षी प्रत्येकाने त्या कार्यक्रमाला या अशी विनंती करतो. आज कार्यक्रमासाठी उपस्थित आपल्याला सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी आपल्या भागाचं वैभव, एक ज्येष्ठ श्रेष्ठ आमच्या सर्व संप्रदायाचं वैभव असणारे आमचे गुरुजी कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. गायकामध्ये आमचे हरिभक्त परायण, आपल्या जिल्ह्याचं वैभव, जिल्ह्याचं म्हणण्यापेक्षा तो आहे मराठवाड्यातला, पण अर्ध आयुष्य त्याचं विदर्भातच गेलं, असे असणारे माझे मित्र संगीत विशारद आमचे संतोष दादा वाहक आहेत. गान कोकिळ आपल्या भागाचं वैभव आमचे नामदेव दादा आहेत, ज्यांनी गोड असा पप्पा दिला. आमचे चंदू महाराज आहेत. सर्वच महाराज मंडळी, आमचे जागदरीचे हे सर्व संस्थेचे टाळकरी मंडळी, आमचे संदीप दादा, सर्वच मंडळी ज्यांनी गोड अशी माईक सिस्टीम लावली, त्या दादाच्याही चिन्हे मी माझा माथा ठेवतो. ज्यांच्यामुळे मला तुमच्या दर्शनाचा योग आला असे असणारे आपल्या बुलढाणा जिल्ह्याचे वारकरी महामंडळाचे अध्यक्ष, माझ्यावर खूप ज्यांचं प्रेम आहे, आमचे दामू अण्णा शिंगणे, त्यांनीच फोन केला. नाही तर तारीख तशी होतं, ऍडजस्ट होतच नाही. का बरं ऍडजस्ट करायची? दुसरीकडे सुद्धा लोक एवढंच नियोजन करतात. आणि आज कार्यक्रमाचा असा आहे, कार्यक्रम सगळे लोक लाईव्ह करतात, आणि लाईव्ह म्हणलं की महाराष्ट्र पाहतो. मग ते लोक दुसरं कारण असलं तर कीर्तन रद्द करायला जमतं,
पण तुमचं कीर्तन सोडून जर मी दुसरीकडे कीर्तन केलं तर लोक नाराज होतात. पण अण्णाने सांगितलं म्हणे महाराज आपल्या नानांची इच्छा आहे की तुमचं कीर्तन व्हावं, म्हणून अण्णांच्या आग्रहास्तव तुम्हा सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला. मी पुनश्च एकदा ज्यांनी एवढं हे सुंदर नियोजन केलं असे असणारे आमचे नरेंद्र भाऊ डिघोळे, हे दोन महत्वाचे माणसं आहेत. आमचे राहुल भाऊ काबरा, वा वा वा, ह्या दोघांनी एवढं गोड नियोजन केलं. काय यांना गोड म्हणायचं, कारण ही यजमानपद यांच्याकडे ना. तुम्ही कीर्तन ऐकल्यानंतर निघून जाणार, पण बुक्का हे दोघं लावणार आहे, त्याच्यामुळे तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद. खूप सुंदर नियोजन तुम्ही दोघांनी केलं. नजर लागा एवढा सुंदर कार्यक्रम आहे. पुन्हा एकदा सर्वांच्या चरणी मी माझा माथा ठेवतो, वाणीला पूर्ण विराम देतो. पुन्हा एकदा ज्यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आहे, आमच्या नानांच्या चरणी मी माझा माथा ठेवतो. 2 मिनिटं आणि जाता जाता सर्वांना विनंती करतो, आम्ही ज्या परिसरामध्ये राहतो त्या परिसरामध्ये एक छोटीशी गोशाळा सांभाळतोय. त्या गायीचं रक्षण व्हावं, मंदिराचं सर्व खर्च भागावा, यासाठी आम्ही एक छोटासा उपक्रम हाती घेतलाय. त्या गायीच्या याच्यामधून सुंदर वारकरी अगरबत्ती तयार करतो. समोर डस्टर गाडी उभी आहे. प्रत्येकानं घरी जाताना एक अगरबत्तीचा पुडा घेऊन जा. फक्त कंसात सर्वांना विनंती, कोणी फुकट नेऊ नका. ज्ञानेश्वर